सरकारी दप्तरी कोणतंही काम असलं की आपल्याला लागतात ती भली मोठी डॉक्युमेंट्स. त्याशिवाय एकही सुविधेचा लाभ आपल्याला घेता येत नाही आपले कोणतं काम पूर्ण होतं. त्यातील महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे पॅन कार्ड. पण जर तुम्हाला म्हणलं की तुमच्याकडे असलेलं पॅन कार्ड आता काहीच कामाचं नाही तर अहो घाबरू नका. करदात्याच्या सोयीसाठी आणि त्याशिवाय आर्थिक सुरक्षा मिळावी आणि त्यासोबतच सगळे व्यवहार सुलभ करण्यासाठी मोदी सरकारनं पॅन कार्डविषयी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तुमच्याकडे सध्या असलेलं पॅन कार्ड हे काहीही कामाचं नाही, कारण आता आला आहे पॅन कार्ड 2.0. नव्या पॅन कार्डसाठी पुन्हा अर्ज करावा लागणार का? त्यानंतर कधी आणि केव्हा पॅन कार्ड मिळणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. या नव्या पॅन कार्डमध्ये आणि जुन्या पॅन कार्डमध्ये नेमका काय फरक आहे ते आधी जाणून घेऊयात. पॅन कार्ड 2.0 हे जुन्या पॅन कार्ड प्रमाणेच असेल, पण त्यामध्ये नवे फीचर्स असतील. तुमच्याकडे असलेल्या पॅन कार्डच्या नंबरमध्ये कोणताही बदल नाही. तुमचा पॅन कार्डचा नंबर तोच राहणार आहे. या कार्डवर एक QR कोड असेल. याला स्कॅन केल्यानंतर करदात्यांची सगळी माहिती समोर येईल. QR कोड असलेल्या या पॅन कार्डमधून कर भरणं, कंपनीचं रजिस्ट्रेशन करणं, बँकेत खातं सुरू करण्याची कामं अगदी सोप्या पद्धतीनं होतात. QR कोड असल्यामुळे पॅन कार्ड धारकांची फसवणूक होणार नाही आणि आर्थिक सुरक्षेचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे यामध्ये बदल करण्यात आला आहे. आता हे नवं पॅन कार्ड मिळवण्यासाठी पुन्हा अर्ज करावा लागेल का, असा प्रश्न अनेकांना पडलाय. तर तुम्हाला नवं पॅन कार्ड मिळणार आहे. ज्यांच्याकडे पॅन कार्ड आधीपासून आहे त्यांना नव्या पॅन कार्डसाठी अर्ज करण्याची गरज नाही किंवा कोणताही फॉर्म भरण्याची गरज नाही. नवं पॅन कार्ड तुमच्या घरी पोहोचवण्यात येईल. याचाच अर्थ तुमचं पॅन कार्ड हे ऑटो अपडेट होणार आहे. नवीन पॅन कार्डची गरज का भासते, असा देखील प्रश्न अनेकांना सतावतो. तर ते देखील जाणून घेऊयात. पॅन कार्ड ऑपरेट करणारं सॉफ्टवेअर हे 15 ते 20 वर्ष जुनं आहे. या सॉफ्टवेअरमुळे अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे या पॅन कार्ड सिस्टीमला डिजिटली तयार करण्यात आले, जेणेकरून कोणतीही तक्रार, ट्रान्झॅक्शन, कर फायलिंग यासारख्या गोष्टींचा खूप लवकर प्रोसेस करू शकतात. त्याशिवाय नवीन पॅन कार्ड सिस्टीममधून फसवणूक करता येणार नाही किंवा खोटं पॅन कार्ड बनवता येणार नाही. या नवीन सिस्टीमची गरज पडली आहे कारण भविष्यात पॅन कार्ड हे युनिव्हर्सल ID म्हणून वापरता येणार आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.